वर्षभर गाजलेलं गीत सादर करत आहे। आयोजकांची आल्यापासून फरमाईश आहे, तेच पूर्ण करते। माझी माय म्हणते, अगं लय बळाला, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात। बाबासाहेब नसते तर गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा गोसावी लिहितात, गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखानं रमला असता तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी। आणि म्हणून माझी माय म्हणते, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं, बाबासाहेबामुळं, बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या साहेब झाला, तहसीलीतला मोठा नायक झाला, तहसीलीतला मोठा नायक झाला, तहसीलीतला मोठा नायक झाला, तहसीलीतला मोठा साहेब झाला आणि तहसीलीतला मोठा नायक, तहसीलीतला मोठा नायक झाला, तहसीलीतला मोठा नायक झाला। आता दिसते ना मी त्याचा दराराचे सरकारी नोकरात, त्याचा दराराचे सरकारी
सर्वांनी पैसे दिले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते। आणि महाराष्ट्राचे लाडके गायक विकास दादा यांनी सुद्धा मला लाख मोलाची भेट दिलेली आहे, तुमचे सुद्धा मनापासून आभार। बघा राजवाड्यातला माणूस आता गावात आणि आज बाबासाहेबांच्या पुण्याईने माझी माय म्हणते की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर, झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर, सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर। काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर। आज बाबासाहेबांच्या पुण्याईने साहेबांनी सांगितलं बेसिक मध्ये नळे, बाथरूम मध्ये नळे, घरादारात नळे, शावर खाली आंघोळ करतो आम्ही। पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माईला वनवन भटकावं लागायचं, पाणी वाढगं माई म्हणत फिरावं लागायचं। अरे काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं। झोप आली, झोप आली, हा म्हण थोडं। काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं, अरे त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं। पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने निलेश दादा लिहितात की भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे, पैसा आदला कमी नाही खिसा आमचा फुल आहे। भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे, पैसा आदला कमी नाही खिसा आमचा फुल आहे। काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे, आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे। एका विहिरीवर पाणी बाया लागले शेजारा, मंदिर
सावलीचा विटाळ व्हायचा. आज मगाशी सांगितलं साहेबांनी की थोडा नोकरदार झाला, नोकरीला लागला की त्याला कोण पाहिजे? ब्राह्मणाचे पाहिजे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या पुण्याने कुणी कुणाचे आणू शकतं. पहिला आमच्या सावलीचा वाट व्हायचा. अरे जुना काळ किती हराम होता. माणूस माणसाचा गुलाम होता. जोहार मायबाप करीत सलाम होता आणि शूद्राच्या तोंडाला जगी लगाम होता. सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होता. पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा विटाळ होता. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहेत आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. की बंद दारे आज खुले झाली आहे आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा, त्या आसवांचे आज फुले झाले आहे. त्या आसवांचे आज फुले झाले आहेत. आणि माझ्या तरुण बांधवांसाठी तुम्हाला नक्की आवडेल की मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख. ऐका रे, लय नाचत होते ना मग. मेल्यावर कामी येणार नाही जळालेली ती राख. गोडी नसेल तर काय चाटावा तो पाक. आणि आज स्वाभिमानानं ब्राह्मणाच्या पोरी जय भीमवाल्या सोबत खाती बघा तो वाघाचा खुराक. क्या बात आहे मावशी. नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरात. नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरात. बाबासाहेब बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी आमची परिस्थिती कशी होती? काखेत लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी. कपड्याला नथा फरकट भत्ता फजिती होती माई पोटी. आणि आज बाईमय भीमान बाईमय भीमान
वाड्यावर जर आमच्या माणसानं काम केलं आणि त्या कामाचा मोबदला जर मागण्यासाठी आमचा माणूस गेला तर त्या पाटलाची पाटलीन त्याच्या जोडीमध्ये शिळे तुकडे टाकायचे. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते. मनोज राजा गोसावी लिहितात, ऐकताय ना अभ्यास हेरा बेटे, के पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते, पंती परी जीवन तेवायला मिळते. मनोज राजा रमा भीमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते, तुम्हाला न मला पोटभर जेवायला मिळते. गाव पंक्तीत बसू लागलं